सीताराम मलगे, सहाय्यक उपयंत्रक नागरी संरक्षण दल। तर नागरी संरक्षण दलाचा उद्देश जो आहे की आपल्या देशामधील नागरिकांचा स्वतःचा जीव वाचवून इतरांना मदत करणे। कारण की प्रत्येक नागरिकाने जर स्वतःचा जीव वाचवला तर त्याला इतर सेवांवरती निर्भर राहण्याची गरज नाही आहे। आणि म्हणून नागरी संरक्षण दलाच्या पद्धतीने हे ट्रेनिंग आयोजित केलं जातं। ते ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक एकत्रित येऊ शकतील तर अशा ठिकाणी ते दिलं जातं। जसंच या गावामध्ये वाघबळी गावामध्ये रामकृष्ण प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून जे रवी गरज साहेब जे आहेत की त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि नागरी संरक्षणाचं 5 दिवसाचं ट्रेनिंग या ठिकाणी आज पूर्ण होत आहे। हे ट्रेनिंग पूर्ण होत असताना की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय मदत तसेच इतरही मदत मिळण्या अगोदर नागरिक स्वतःचा जीव वाचून दुसऱ्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतील हे असं बहुमूल्य प्रशिक्षण यामध्ये दिलेलं आहे। याच्यामध्ये प्रथमोपचार कसा द्यायचा आहे, की डॉक्टर येण्याअगोदर प्रथमोपचार कसा द्यायचा आहे, की बँडेज कसं बांधायचं आहे, रुग्णाची वाहतूक कशी करायची, जर आपल्याकडे काही साधन उपलब्ध नसेल तर रुग्णाला कसं घेऊन जायचं आहे याचं बहुमूल्य प्रशिक्षण यामध्ये दिलेलं आहे। एखादा समजा बेशुद्ध झालेला आहे त्याला शुद्धीमध्ये कसं आणायचं आहे याचं प्रशिक्षण यामध्ये दिलेलं आहे। तसंच जर रुग्णाची स्थिती जर व्यवस्थित नसेल तर त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं घेऊन जाऊ शकतो, मग जर स्ट्रेचर उपलब्ध नसेल तर बनावटी स्ट्रेचर कसं करायचं आहे हेही याच्यामध्ये दाखवलेलं आहे। की असं बहुमूल्य प्रशिक्षण नागरिकांनी प्रत्येक नागरिकांनी घ्यावं असं हे नागरी संरक्षण दलाचा उद्देश आहे की जेणेकरून इतर सेवांवरती तो निर्भर न राहता आपला जीव आणि त्याच पद्धतीने आपल्या समाजातील इतरही नागरिकांचा तो जीव वाचवू शकेल। धन्यवाद।